गेल्या 102 वर्षांपासून अचलपूर ते मूर्तिजापूर आणि मूर्तिजापूर ते यवतमाळ अशा धावणाऱ्या या राणीचं नाव आहे शकुंतला। पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही रेल्वे देशाच्या स्वातंत्र्याच्या सत्तरीतही पारतंत्र्यात आहे। 100 वर्षांनी रेल्वेचे इंजिन आणि डबे भारताच्या ताब्यात आले, पण रेल्वे रूळ आणि रेल्वे स्थानक अजूनही ब्रिटिशांच्या हाती आहे। त्यामुळे रेल्वेतून होणाऱ्या कमाईचा पै आजही ब्रिटिशांकडे जातो। भारत सरकारने ही शकुंतला पूर्णतः आपल्या स्वतःच्या ताब्यात घ्यायची आणि त्याचा लवकरात लवकर मोठी लाईनमध्ये रूपांतर करायचं, म्हणजे नागरिकांना एक आनंद होईल। आणि नागरिकांचे विशेष म्हणजे शेतकरी शेतमजूर जो वर्ग आहे, गरीब वर्ग जो आहे, त्यांच्या खूप फायद्याचं होईल। विदर्भातला कापूस वाहून नेण्यासाठी ब्रिटिश कंपनी क्लिक्सननं 1914 साली हा रेल्वे मार्ग सुरू केला। त्याद्वारे अचलपूर ते मूर्तिजापूर 77 किलोमीटर, मूर्तिजापूर ते यवतमाळ 113 किलोमीटर असं एकूण 190 किलोमीटरचं अंतर जोडलं गेलं। या रेल्वेनं जवळपास 40 गावं जोडली आहेत। आणि त्या गाडीचा पहिले स्पीड हा 30चा होता आणि आता 20चा केला आहे। त्यामुळे ह्या गाडीला प्रवाशांनी पाठ फिरवलेली आहे। तर या गाडीचा स्पीड वाढवून आणि बाकी नूतनीकरण करून ही गाडी पुन्हा चांगल्या पद्धतीने चालू करावी। रेल्वे भारताची आणि रूळ ब्रिटिशांचे, अशा कात्रीत अडकलेल्या मार्गाची दुरवस्था झाली आहे। ना गाडीची देखभाल होते ना रुळांची दुरुस्ती। त्यामुळे अव्यवस्थेच्या पारतंत्र्यात अडकलेली शकुंतला स्वातंत्र्याच्या सत्तरीत पारतंत्र्यात धावतीये। शशांक चौरे, ABP माझा, अमरावती।